सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला ह्या संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामधील 3ऱ्या मजल्यावरील बुद्ध विहारामध्ये आज आपण थायलंड येथील पूज्य बनते खमसिंग महाथेरो यांनी 10 फुटाची बुद्ध प्रतिमा आपल्याला बनवून दिलेली आहे आणि त्या बुद्ध मूर्तीचं आज आपण इथे पूजन करत आहोत आणि भिक्खू संघाने ही जी मूर्ती बनवून दिलेली आहे तर त्याबद्दल भिक्खू संघाचं आपण अभिनंदन करणार आहोत आणि आभार व्यक्त करणार आहोत। त्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर ह्या ऐतिहासिक संस्थेचे सदस्य, धम्मदानदाते, विशेष धम्मदानदाते आणि उपस्थित उपासक उपासिका यांचं मी मनपूर्वक इथे स्वागत करतो। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। सर्वांचं स्वागत। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तुतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तुतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तुतीयम्पि संघं शरणं गच्छामि ततीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि ततीयम्पि धम्मं शरणं गच्छामि ततीयम्पि संघं शरणं गच्छामि
ติสรณคมนังนิธิตังปานาติปาตาเวรมณีสิกขาปะดังสมาธิยามิอาทินนาทานาเวรมณีสิกขาปะดังสมาธิยามิกาเมสุมิชฌาจาราเวรมณีสิกขาปะดังสมาธิยามิมุสาวาดาเวรมณีสิกขาปะดังสมาธิยามิสุราเมรยมัชฌปมาทฐานาเวรมณีสิกขาปะดังสมาธิยามิอิมานิปัญจสิกขาปตานิสีเรนะสุขติยันติสีเรนะโภคสัมปทาสีเรนะนิพุติยันติตัสมาสีรังวิโสทะเยสาธุสาธุสาธุพุทธังนามามิธัมมังนามามิสังฆังนามามิ तर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आभार मानण्यासाठी मी विनंती करेन ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बारसागळे सरांना त्यांनी पूज्य बनते खमसिंग महाथेरो थायलंड यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, अभिनंदन करावं. त्यानंतर पूज्य बनते शिलानंद मंगरुळ कांबे यांचं स्वागत करण्याकरता ह्या ऐतिहासिक संस्थेचे सचिव सन्माननीय अशोक इंगळे सरांना मी विनंती करेन त्यांनी पुष्पगुच्छ देऊन पूज्य बनते शिलानंद यांचं अभिनंदन करावं, स्वागत करावं. साधू साधू साधू. त्यानंतर पूज्य बनते अश्वजित जे खमसिंग बनतेजींचे शिष्य आहेत आणि ते सुद्धा एक चांगले इंजिनियर आहेत. त्यांनी सुद्धा ही बुद्ध मूर्ती साकारण्यासाठी अहोरात्र इथे बनतेजींसोबत कष्ट घेतलेले आहेत. त्या दोघां मिळूनच ह्या बुद्ध मूर्ती तयार होतात. तर पूज्य बनते अश्वजित यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करेन आपल्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्कचे प्राचार्य सन्माननीय गणेश बोरकर सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांनी पूज्य बनते अश्वजित यांचं स्वागत करावं. घ्या बुकी घ्या पटकन. साधू साधू साधू. यानंतर पूज्य बनते रेवत मंगरुळ कांबे यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय प्राचार्य माजी प्राचार्य मधुकर शिरसाट सरांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आदरणीय पूज्य बनते रेवत यांचं स्वागत करावं. साधू साधू साधू. संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बारसागळे सरांना त्यांनी ह्या मंगलप्रसंगी आपल्या आभाराचे विचार इथे प्रकट करावेत. महाकारुणिक या ठिकाणी या ठिकाणी ढवळे साहेब हे सतत भंतेजींच्या सोबत सेवेत असतात आणि धम्म कार्यामध्ये आघाडीवर आहेत आणि म्हणून ढवळे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक आणि ऐतिहासिक प्रतिष्ठानचे व्यवस्थापक सन्माननीय तुषार खंडेरावांना विनंती करतो
की त्यांनी ढवळे साहेबांचं स्वागत करावं. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमाला धम्म मंचावर विराजमान पूज्य भंते खमसिंग महाथेरो थायलंड, पूज्य भंते शिलानंद मंगरुड कांबे, पूज्य भंते रेवत मंगरुड कांबे, पूज्य भंते अश्वजित यांना त्रिवार वंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला खूप चांगल्या पद्धतीनं या असणाऱ्या भव्य बुद्ध विहारामध्ये विराजमान सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना सप्रेम जय भीम. माझ्या मित्रांनो, हे ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान हे महाराष्ट्रातील सर्व बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या जनतेचं आहे. आणि म्हणून या देशामध्ये पुरोगामी विचार जिवंत राहावा, तो विचार समृद्ध व्हावा, या अनुषंगानं या ऐतिहासिक प्रतिष्ठानची निर्मिती झालेली आहे. आपणाला याची कल्पना आहेच. आपण ज्या भव्य बुद्ध विहारामध्ये बसलेले आहोत, हे बुद्ध विहार दिवस रात्र धम्मप्रचार आणि प्रसाराचे कार्य करण्यासाठी अस्तित्वात आणण्यात आलेले आहे. या बुद्ध विहारामध्ये बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचार सतत तेवत ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि म्हणून या बुद्ध विहारामध्ये भव्य बुद्धमूर्ती असावी, या अनुषंगानं आपण सुरुवातपासून संकल्प करून होतो. या ऐतिहासिक संस्थेचे हजारो लाईफ मेंबर आहेत. या सगळ्या लाईफ मेंबरला आपण आतापर्यंत सांगत आलो की या बुद्ध विहारामध्ये कमीत कमी 10 ते 15 फुटाची बुद्धमूर्ती ही अस्तित्वात येणार आहे, विराजमान होणार आहे. या आधारावर पूज्य भंते खमसिंग महाथेरो थायलंड, आताच तुषारकुमारनी आपणाला कल्पना दिलेली आहे की खमसिंग भंतेजींनी, पूज्य भंते खमसिंग यांनी संकल्प केलेला आहे की 108 बुद्धमूर्त्या या भारतामध्ये ते देणार आहेत, ते स्वतः तयार करणार आहेत. त्यांच्या तयार करण्याची हातोटी, त्यांचं कौशल्य, त्यांचं ज्ञान, त्यांचा त्याग, त्यांची तळमळ ही आपणाला दिसतेच आहे. अत्यंत उत्कृष्ट दर्जाची बुद्धमूर्ती की जिथून आपल्याला समग्र बौद्ध बांधवांना, या देशाच्या मागासवर्गीय समाजाला, बहुजन समाजाला मार्गदर्शन व्हावं, त्यांना प्रेरणा मिळावी, या अनुषंगानं ही बुद्धमूर्ती त्यांनी अस्तित्वात आणलेली आहे. आणि म्हणून आपण पुनच्छा साधुवाद करून 3 वेळा साधू साधू करून त्यांचं स्वागत करावं, त्यांचं अभिनंदन करावं. मी ऐतिहासिक प्रतिष्ठानतर्फे खमसिंग भंते यांचं पुनच्छा अभिनंदन करतो, त्यांचे आभारही मानतो. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे आणि कार्यक्रमाला विराजमान असणारे पूज्य भंते अश्वजित आहेत, पूज्य भंते शिलानंद आहेत, पूज्य भंते रेवत आहेत, या सगळ्यांचं देखील अभिनंदन करतो ऐतिहासिक प्रतिष्ठानतर्फे आणि अभिनंदन करतो. ते खूप मेहनत घेऊन आणि ज्याला तंद्री म्हणतो आपण कामाची, माइंड कन्सन्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, खमसिंग भंते जे आहेत त्यांची काम करण्याची हातोटी, जे माइंड कन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे मध्ये आपल्या जे काम हाती आपण घेतलेलं आहे, जे काम आपण हाती घेतलं त्याच्यामध्ये कितीही जरी मारसेना आल्या तरी अत्यंत सम्यक पद्धतीनं त्या मारसेना बाजूला करून आपला संकल्प पूर्ण करण्याचं कार्य जे भंतेजी करतायत माझ्या मित्रांनो, ते कमीत कमी कालावधीमध्ये
आपण हाती घेतलेलं काम ते पूर्ण करत असतात. तसं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्ट केंद्रित होऊन केलेली आहे. जे काम हाती घेतलं ते अथक पद्धतीनं करण्याची हातोटी, ज्ञान, कौशल्य, बुद्धविचार हा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ होता. आपण एखादं काम हाती घेतो ते महिनोगंती चालतो, वर्षगंती चालते, ते काम काही कंप्लीट होत नाही. त्याचे कारणं कोणते आहेत तर आपल्या नजरेपुढे आहे की जसे आता खमसिंग भंते जे आहेत, त्यांनी जे काम हाती घेतलं त्या कामाशिवाय त्यांना दुसरा कोणताच विचार त्यांच्या डोक्यात येत नाही. आता सांगितलेलं आहे सूत्रसंचालकांनी की ते झोपत देखील नाही, जसे आहेत ज्या अवस्थेमध्ये बसलेले आहेत त्याच अवस्थेमध्ये दिवस रात्र ते त्या ठिकाणी झोपायची आपली जी वेळ असते ते याच अवस्थेमध्ये ते बसतात, याच अवस्थेमध्ये ते झोप घेतात. आणि काम करताना काम म्हणजे काम, केंद्रित होऊन काम, कुठेही इकडे तिकडे अशा प्रकारची त्यांची एनर्जी ते वेस्ट करत नाहीत. आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या असणाऱ्या समग्र बौद्ध बांधवांनी, समग्र या देशाच्या पुरोगामी विचाराच्या लोकांनी जे काम हाती घेतलं ते काम करत असताना कुठल्या प्रकारे विचरण क्षमता आपल्यामध्ये येता कामा नये, हीच असणारी प्रेरणा त्यांच्या असणाऱ्या कार्यकर्तृत्वामधून आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून पुनश्च या ठिकाणी मी सर्व भंतेजींचं अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण आता त्यांच्या असणाऱ्या भोजनाचा वेळ झालेला आहे, जास्त वेळ आपण गमावता कामा नये. पण याच ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इथं जमलेले श्रद्धा बुद्धीशील संपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिका, बघा हे बुद्धरूप बनवण्याचं एकच उद्दिष्ट आहे की भारतामध्ये बुद्ध धम्मचा खूप प्रचार आणि प्रसार व्हावा. ह्या हेतूने हे बुद्धरूप थायलंड येथील पूजनीय भदंत बुनली महास्तवीर हे यांनी जसा अशोक सम्राटनी 184,000 बुद्ध स्तूप केलं, त्याचप्रमाणे बुनली येथील भंतेजींनी असा संकल्प केला की मी 108 बुद्ध रूप भारतामध्ये डोनेट करत आहे. त्यामुळं भारतामध्ये खूप सारा धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने तर सर्वप्रथम थायलंड इथून बुद्धरूप ते थायलंड इथून 50 भंतेजी लोक बुद्धगयाला आले. बुद्धगयाला आल्यानंतर त्यांनी तिथं 7-8 बुद्धरूप तयार केले. त्यानंतर त्यांनी आपलं पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर हे औरंगाबादचे बुद्धलेणीच्या पायथ्याचे असलेले आहेत राहतात, पण त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी बुद्धगयामध्ये सुंदरसं 3 ताळाचं विहार बनवून ठेवलं आहे, जेणेकरून भारताचे जे बी महाराष्ट्राचे जे काही उपासक आहेत ते बुद्धगयामध्ये यावा. त्यांनी त्या विहारामध्ये त्यांची फुकट राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केलेली, जेणेकरून ते बाहेर देशाचे जे विहार आहेत तिथे आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना राहू देत नाही आहे. त्या काळामध्ये मग महाराष्ट्राचे लोक रोडवरच आपलं स्वयंपाक करायचे, रोडच राहायचे, रोडवरच खायचे. मग हे चांगलं वाटलं नाही भंते विशुद्धानंद बोधी महास्थवीला. म्हणून महाराष्ट्राचे जे बी काही लोक यावं त्यांना राहण्याची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था व्हावं ह्या हेतूने त्यांनी बुद्धगयामध्ये छोटीशी का होईना थोडीशी जागा घेतली आणि तिथं आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी सुंदरसं बुद्ध विहार बनवलंय. आणि तिथं महाराष्ट्राचे लोक सतास्वानी येतात आणि तिथं राहतात, खातात, पितात. 1 पैशाची बी ते इच्छा करत नाही आहे. निस्वार्थीपणाने तिथं तुम्ही राहा, खा, प्या आणि काही दान न देता निघून गेले तरी पण ते काही म्हणत नाही. ते म्हणतात की अश्वजित जाऊ दे, आपले महाराष्ट्राचे लोक आहे, आपला इथं राहतात, खातात, पितात. आणि 2 जणाला जाऊन आपलं नाव बी सांगितलं की बाबा आपलं ह्या आपण विशुद्धानंदच्या विहारामध्ये राहिलो, तिथं खाल्लं पिल्लं आणि असं केलं. असं 2-3 वेळेस बी आपल्या 1-2 जणाला सांगितलं तर आपला धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो. आपल्याला कुठं काय कमी आहे. तर ह्या हेतून तो मी
तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की महाराष्ट्रातले 90% लोक हे भंते विश्वदानंद बोधी महास्थवीर यांच्या विहारामध्ये येऊन राहतात, खातात, पितात आणि हे विहार म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांचं माहेर घर आहे, एक प्रकारचं माहेर घर आहे ते तिथले. त्यामुळं तिथं कुठलीच अडचण नाही. आम्ही तुम्हाला किचन फ्री करून देतोय. तुम्ही त्या किचनमध्ये जसं माहेरच्या इथं राहतात, खातात, पितात, स्वतः करायचं आणि एक पैशाची बी तिथं अडचण येत नाही. तिथं आम्ही यांनी 2 बुद्ध रूप बनवले. मग विश्वदानंद बोधीला वाटलं की चला आपण ही आपल्या महाराष्ट्रामध्ये या लोकांना घेऊन जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये असं सुंदरसं बुद्ध रूप तयार करू. या उद्देशाने पूजनीय भदंत विश्वदानंद बोधी महास्थवीर यांनी बुंडली भंतेजीला विनंती केली की तुम्ही कृपा करून आमच्या महाराष्ट्रामध्ये चला आणि असे बुद्धरूप आमच्यासाठी काहीतरी बनवून द्या. तर बुंडली भंतेजींनी त्यांचं म्हणणं स्वीकार केलं आणि त्यांनी तिथून त्या 50 भंतेजींना राहण्याची, खाण्याची, पिण्याची, येण्याची, जाण्याची सर्व व्यवस्था भंते विश्वदानंद यांनी केली. आणि तिथून बुद्धगयाहून एक लक्झरीमध्ये बुद्धाची डाय 50 भंतेजी आणि त्यांना सगळे घेऊन सर्वप्रथम ते औरंगाबादला आले. आणि औरंगाबादला आल्यानंतर त्यांचं सगळं त्यांची व्यवस्था, खाणं पिणं राहणं सगळं केल्यानंतर तिथं पहिलं बुद्धरूप बनलं. सर्वात पहिले महाराष्ट्रामध्ये बुद्धरूप बनलं असेल तर ते औरंगाबादच्या बुद्ध लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध विहारामध्ये. तिथं तर पहिलं बुद्धरूप बनवत असताना तुम्हाला अक्षरशः खोटं नाही सांगत मी, त्याच्यामध्ये जेवढ्या लोकांना माहीत झालं सर्व लोक तिथं आले आणि त्यांनी आपल्या परीनं जे काही आपल्याला श्रमदान करता येईल, दान टाकता येईल तेवढं दान त्यांनी टाकलं. तर मला कमीत कमी वाटतं की त्या मूर्तीमध्ये 10 किलो सोनं टाकलं गेलं असं. जी उपासके येते ती गळ्यातलं पोत तोडते, कोणी गाण्यातलं काढते, कोणी नाकातले काढते, जोडवं चांदी जे येईल ते. तर कमीत कमी त्या याच्यामध्ये 10 किलो बुद्ध रूपामध्ये सोनं टाकले. तर बघा मग त्या लोकांना खूप माहीत झालं, हे सर्व लोकांना माहीत झालं की थायलंडचे 50 भंतेजी आलेले आहेत आणि ते बुद्धरूप बनवत आहे. मग सगळ्यांनी ही संकल्प केला आम्हाला एक बुद्धरूप हवं आहे, आम्हाला एक बुद्धरूप हवं आहे. तर मग असं करून आम्ही 7-8 बुद्धरूप बनवले. तर सर्वांची इच्छा आहे. मग सर्वांची इच्छा असल्यामुळं मग विश्वदानंद बोधीने त्यांनाच विनंती केली की तुमचं ही डाय इथंच राहू द्या आणि आमच्या महाराष्ट्राच्या लोकांना बुद्धरूप बनवायची संधी उपलब्ध करून द्या. मग त्या बुंडली भंतेजीने असा संकल्प केला आहे की भंते विश्वदानंदचं खूप छान विहार आहे आणि इथं खूप सारं हे होतं आहे. असेच विहारामध्ये 108 बुद्धरूप बनवले तर खूप सारा धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल या हेतून मग त्यांनी असा संकल्प केला बुंडली भंतेजींनी की मी या भारतामध्ये 108 बुद्धरूप देतोय. आता 108 बुद्धरूप देतोय तर त्यामुळं खूप सारा बुद्धाचा धम्माचा प्रचार आणि प्रसार होतोय. तर तेव्हा असे आम्ही बुद्धरूप बनवत आहेत. तर आता 2 दिवसापूर्वी माझी आणि खमशीन भंतेजीचं बोलणं झालं की बघ म्हणे अश्वजित, आपण हे बुद्धरूप देतोय, हे बुद्धरूप कुठं द्यायला पाहिजे आणि कसं द्यायला पाहिजे हे त्यांनी मला सांगितलं. पहिलं बुद्धरूप दिलं त्यांना पहिली पसंत जागा पडली ती बुद्ध लेणीच्या पायथ्याच्या असलेल्या विहारामध्ये. कारण तिथं लोक रोजचे 2 ते 3 हजार लोक येतात आणि त्या बुद्धरूपाला वंदन करतात, त्यांना अभिवादन करतात, तिचं पंचशील घेतात आणि शांतचित्तेनं. आणि दुसरं बुद्धरूप हे तुमच्या अकोल्यामध्ये झालेलं आहे. मी भारतसाहेब साखळेचे अभिनंदन करतो की त्यांनी एवढं मोठं हे इथं बनवून लोकांसाठी हे केलं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की मी हे बुद्धरूप भारत साखळे साहेबांनासाठी खूप प्रेमानं करून देतो आहे, कारण त्यांनी हे खूप मेहनतीतून एवढं मोठं हे वैभव निर्माण केलं. तर माझं बुद्धरूप हे दुसरं महत्त्वाचं बुद्धरूप म्हणून हे अकोल्यामध्ये मी प्रतिष्ठापित करीत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. याच्या पुढं बी ते असंच म्हणतात की जिथं हजारो लोक येतात, हजारो लोक त्या बुद्धाचं वंदन करतात, हजारो लोक तिथं येऊन त्रिशरण पंचशील घेतात, अशा ठिकाणी आपण हे बुद्धरूप द्यायला पाहिजे.
तर आता इथून पुढं आमचा संकल्प असा राहील की जिथं बी बुद्ध रूप द्यायचं आहे तिथं आम्ही पहिले हे करणार की तिथं किती लोक येतात, किती लोक श्रद्धावान आहेत, तिथं धम्माचा प्रचार आणि प्रसार किती होतोय, त्या ठिकाणी आम्ही बुद्ध रूप देणार आहोत. आता थोडा वेळ थांबतोय कारण भोजनाचा वेळ झाला आहे. ते आता भोजन नाही केलं तर ते उद्या सूर्योदय होईपर्यंत ते भोजन करणार नाहीत. तर त्याच्यासाठी 2 मिनिटाचा वेळ मी शिलानंद भंतेजींना देतो. तुमच्या जिल्ह्याचे ते आवडते भंतेजी आहेत. सगळे लोक म्हणतात की शिलानंद भंतेजी हे सर्व अकोला जिल्ह्याचे आवडते भंतेजी आहेत. तर त्यांना मी 2 मिनिटात बोलण्याची संधी देतोय. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना तीव्र पंचांपणा. या ठिकाणी उपस्थित पूज्य भदंत खमसिंग थायलंड यांना वंदन. तसेच त्यांच्यासोबत असणारे नेहमी भंते अश्वजित व तसेच भारसाकडे सरांनी व त्यांच्या सर्व टीमांनी या अकोला जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये एक असं प्रशंसनीय असं कार्य केलं. इथे उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका व त्यांची टीम यांना मंगलमैत्री मंगलकामना. भंतेजी खमसिंग पासून बऱ्याच काही गोष्टी आहेत, ते बऱ्याचशा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे. कारण भारत देशामधूनच जो बुद्ध धम्म आहे तो बुद्ध धम्म बाहेर देशामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार झाला. पण भारत देशामध्ये बौद्ध धम्म अनेक काही कारणामुळे जास्त काळपर्यंत जे आहे ते टिकू शकला नाही. पण बाहेर देशातील जे लोक आहेत त्या लोकांनी तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा टिकून ठेवला. तर तो कसा टिकून ठेवला? फक्त म्हणण्यापुरता नाही तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये तथागत भगवान बुद्धाचा जो धम्म आहे ते तथागत भगवान बुद्धाचा धम्म जीवनामध्ये उतरवला आणि जीवनामध्ये उतरवून त्यांनी स्वतःचं कल्याण करून घेतलं. तर त्यांच्या मनामध्ये एक भावना आहे की हा जो धम्म, या धम्मामुळे आमचा देशाचं कल्याण झालेलं आहे, हा भारतातून आलेला आहे आणि ते जे उपकार आहे ते आपण उपकार कशा पद्धतीने परतफेड केली पाहिजे. म्हणून त्यांच्या गुरुजींनी एक संकल्प केला. बुनली भंते म्हणून त्यांचे गुरुजी आहेत, त्यांच्या गुरुजींनी भंते खमसिंग यांना आदेश दिला की तुम्ही बुद्धगया या ठिकाणी सुंदर अशी जी मूर्ती आहे ते सुंदर अशी मूर्ती आपल्याला तयार करायची आहे. म्हणून थायलंड येथून ते 50 भिक्षू लोक जे आहेत ते 50 भिक्षू लोक बुद्धगयाला आले आणि बुद्धगयाला आल्याच्या नंतर त्यांनी बुद्धरूप जे आहे ते बुद्धरूप निर्माण केलं. तर त्याच ठिकाणी असलेले जे महाराष्ट्राचे भंते विशुद्धानंद भंते यांनी पण सुद्धा त्यांच्याजवळ इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी सुद्धा एक बुद्धरूप झालं पाहिजे. म्हणून ते 50 भिक्षू त्या बुद्धगयेवरून औरंगाबादला आले आणि औरंगाबादला त्या ठिकाणी बुद्धरूप जे आहे ते बुद्धरूप निर्माण केलं. जसं ते बुद्ध मूर्ती ते पाहिली लोकांनी आणि लोकांची अजून इच्छा झाली की अशी बुद्ध मूर्ती आमच्या विहारातही झाली पाहिजे. म्हणून अनेक लोकांनी भंतेजीला विनंती केली की आमच्या विहाराची सुद्धा बुद्ध मूर्ती जी आहे ते बुद्ध मूर्ती तुम्ही तयार करून द्या. म्हणून असं करता 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 आता 61वी मूर्तीच आहे. हे 61वी मूर्ती आहे की त्यांनी 61 मूर्त्या या महाराष्ट्रामध्ये तयार केलेल्या आहे. आणि विशेष असं आहे की ज्या ठिकाणी ते मूर्ती तयार करतात तर तिथे गरीब जरी लोक असले मूर्ती तयार केल्याच्या नंतरही सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा ते दान देतात. म्हणजेच आता ज्या ज्या ठिकाणी त्यांनी बुद्ध मूर्ती तयार केलेल्या आहेत, एका ठिकाणी तर बुद्ध मूर्ती तयार करायची होती पण त्यांच्याकडला जो पैसा आहे तो पैसा खतम झालेला होता. थायलंडमधून यांना काही पैसा आलेला नव्हता. तर त्यांच्या गुरुजींनी त्यांना आदेश दिला की तुम्ही आता बुद्ध मूर्ती बनवण्याचं थोडं थांबून ठेवा. ज्यावेळेस थायलंड येथून काही पैसा येईल तर त्यावेळेस तुम्ही बुद्ध मूर्ती बनवण्यासाठी पुन्हा सुरुवात करा. तर एक गाव होतं, त्या गावातले लोक खूप मागं लागले भंतेजी आमचा वटा तयार आहे, आम्हाला बुद्ध मूर्ती निर्माण करून द्या, बुद्ध मूर्ती निर्माण करून द्या. तर भंतेजी बोलले की ते तर नाही होऊ शकत. पण तरीसुद्धा भंतेजीला विनंती करून त्यांनी विचार केला की ठीक आहे. ते एक दिवस औरंगाबादला गेले. औरंगाबादला गेल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की आता आपल्याला एक बुद्धरूप तर तयार करायचं आहे, मग कसं करायचं. मग त्यांच्या भंतेजीकडे असणारे जे काही पैसे आहेत त्यांनी थोडे पैसे टाकले. खमसिंग भंतेजीकडे थोडे पैसे होते असे खमसिंग भंतेजी टाकले आणि अश्वजित भंतेजीकडे थोडे पैसे होते त्यांनी टाकले आणि असे 10,000 रुपये त्यांनी गोळा केले. आणि 10,000 रुपये गोळा करून ते पुन्हा त्या गावामध्ये आले आणि गावामध्ये आल्याच्या नंतर ते मूर्ती तयार केली. आणि तयार केल्याच्या नंतर तिथल्या लोकांना या मूर्तीमध्ये आपलं थोडंसं योगदान म्हणून त्यांनी ते दिले तिथे.
आणि भंतीजीनं आता सांगितलं, भंतीजीचं असं विशेष आहे की त्यांनी असंच आम्ही सहज म्हणजे संध्याकाळी एका ठिकाणी बसल्याच्या नंतर भंतीजी बोलले की आम्ही एवढ्या मोठ्या भारतामध्ये बुद्ध रूप तयार करता, बुद्ध मूर्त्या तयार करता, तो भारताचे लोक आम्हाला काय देतात. मग आम्ही विचारत पडलो की यांना द्यावंच काय, आता एवढ्या मोठ्या मूर्त्या बनवून राहिले तर आम्ही काय द्यावा. तर मग भंतीजींनी राहून असं बोलले की आम्हाला भारताकडून काहीच पाहिजे नाही. तर भंतीजी बोलले की आम्हाला फक्त हेच पाहिजे भारताकडून की प्रत्येक जो मनुष्य आहे ते प्रत्येक मनुष्य मैत्रीने एकामेकाशी व्यवहार केला पाहिजे. बुद्धाची जे शिकवण आहे ते बुद्धाची शिकवण प्रत्येकाने त्याच्यावर चाललं पाहिजे, हेच आमची इच्छा आहे. दुसरं आमची काहीच इच्छा नाही आहे. भगवान बुद्धाने जर सुंदर काही सांगितलं असेल तर मैत्री सांगितलेली आहे आणि तेच मैत्री प्रत्येकामध्ये असणे हे अतिशय आवश्यक आहे असं ते भंती सांगत होते. भंतीजीमध्ये एवढा उत्साह आहे बुद्ध मूर्ती आम्ही एक दिवस आमच्या कुटीवर त्यांनी बुद्ध मूर्ती तयार केली. तर ते सकाळी 7 वाजता चारिका करतात, भिक्षा मागतात. तर ते आमच्या कुटी जे आहे ते आमची कुटी गावापासून कमसे कम अर्धा 1 किलोमीटरपर्यंत आहे आणि तिथे रोडचं काम चालू आहे. तिथे बारीक बारीक असे खडे आहेत गिट्टीचे आणि एवढे थंडीचा टाईम होता तरीसुद्धा भंतीजी सकाळी उठले आणि सकाळी उठल्याच्या नंतर फ्रेश झाल्याच्या नंतर चारिकाला निघाले. आमचं तर काहीच झालं नव्हतं, भंतीजी निघाले, आम्ही त्यांच्या मागे धावून राहिलो. म्हणजे एवढं म्हणजे त्यांचं जे टाईम आहे तो टाईम असा फिक्स आहे की ते कोणाचंही म्हणजे त्यांचं जे नियोजन ठरलेलं आहे त्यांच्या नियोजनानुसार चालतात. ते कोणाचं नियोजनानं चालणार नाही, ते म्हणतात तेच. नाहीतर त्यांचं जे जसं बुद्ध आहे, जसं आपण बुद्धाला तथागत म्हणतो, तथागताचा अर्थच असा होते की जो जसा बोलतो तसा चाले, त्यालाच तथागत म्हटले जाते. तर ती गोष्ट बुद्धाची यांनी घेतली. जसं ते एक तर बोलतच नाही किंवा शब्द देत नाही कोणाला आणि ते शब्द दिल्याच्या नंतर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, म्हणून ते जास्त म्हणजे कमीत कमी बोलतात. म्हणून त्यांच्यापासून बऱ्याचशा काही जे गोष्टी आहेत ते बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला शिकण्यासारखं आहे. आणि विशेष म्हणजे थायलंड देशही हा बुद्धिस्ट आहे आणि आपणही बुद्धिस्ट आहोत, पण त्या लोकांच्या बुद्धिस्टमध्ये आणि आपल्या बुद्धिस्टमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. फक्त आपण बुद्धाचं फक्त लेबल लावतो किंवा आम्ही बुद्ध आहोत, पण बुद्ध कसा असते, बौद्ध लोक कसे असते हे जर तुम्हाला पाहायचं असेल, स्वतः अनुभवायचं असेल तर थायलंडचे जे लोक आहेत ते थायलंडच्या लोकांकडे तुम्ही पहा की त्यांनी बुद्धिझम जो आहे तो बुद्धिझम आपल्या जीवनामध्ये कसा ते अंगीकारतात. बुद्ध धर्म म्हणजे काय, ते जीवनामध्ये उतरवण्याचं आहे, फक्त ते लोकांना सांगण्याचा किंवा अवडंबर करण्याचा नाही आहे. तुम्हाला स्वतःच्या जीवनामधून जसे तुम्ही जगत आहे किंवा चालत आहे त्याच्यामधून तुम्हाला बुद्ध धर्म कसा आहे हे लोकांना सांगायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरून लोकांपुढं सांगायचं म्हणजे जीवनामध्ये बुद्ध धर्म म्हणजे उतरून तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जासाल, समाजामध्ये जासाल, तर त्यावेळेस ते लोक तुम्हाला म्हणतील की हे खरे बौद्ध लोक आहे आणि तुमच्याकडे पाहून ते बुद्ध धर्माकडे ओढतील. म्हणून आपण तथागत भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो तथागत भगवान बुद्धाचा धम्म अंगीकारला पाहिजे आणि तो बुद्धाचा धम्म त्याचा प्रचार प्रसार व्हावा याच उद्देशाने भंतीजीने आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 61 अशा बुद्धाच्या मूर्त्या निर्माण केलेल्या आहेत. तर भंतीजीकडे अजून काही विनंत्या आलेल्या आहेत की मूर्त्या तयार करायचं, तर 108 नाही तर 108च्या पलीकडेच ते आकडे जात आहे. म्हणून या ठिकाणी भंतीजीचे जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. म्हणून या ठिकाणी प्रतिष्ठानातल्या जे काही सर आहे, बाळसाखळे सर आहे, यांनी ते कुठेही कार्यक्रम घेतात तर ते छोटा कार्यक्रम घेतात, समारोप कार्यक्रम म्हणजे एक कार्यक्रम घेतात. आज ते भंतीजी जालना येथे जाणार आहे म्हणून त्यांचा आभार सत्काराचा जो कार्यक्रम आहे, आभार सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सर्व श्रद्धावान उपासक उपासिका उपस्थित राहिले, यांच्याप्रती मी खूप आभार मानतो आणि इथेच थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. आमची अशी इच्छा आहे की आम्ही बारसाळे साखळे साहेबांचं भिक्खू संघाचं तर्फे स्वागत करीत आहोत. त्यांनी खूप मोठं महान काम करून पुण्य अर्जित केलं आहे. हो चला ठीक आहे. आशीर्वाद आहे, नाही आमचं प्रेरणा आहे. हो चला हे स्वागत आहे.
पटिसेवामि नेवदवाय न मदाय न मण्डनाय न विभूषणाय यावदेवा नमस्काय तृतीयायापनाय सुपरतिया ब्रह्मचर्या इति पुराणञ्च वेदना पठिसन्तामि नवञ्च वेदना नवपादे स्वामी यात्राच मे भविष्यति अनवजगाच पासो विहारो विहारात लगेचच भंतेजी आपल्याला देणार आहेत आणि नंतर मग फोटो वगैरे काढायचे असतील त्यांनी काढू शकता. सर्वांनी शांततेचं सहकार्य करा. लगेचच भंतेजी आपल्या देसनेला सुरुवात करणार आहेत. बाहेर असलेल्या सगळ्यांनी आत येण्याचे करावे. आणि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. हर हर कतके मूलमि सच्चा कारण देख बिन कारण इस संसार में पता हिले नाईक. महाकरुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना तिवार पंचाप्रणाम. या ठिकाणी उपस्थित असलेले भंते पूजनीय खमसिंग भंते, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले भंते अश्वजित व तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले भंते रेवत व सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना मंगलमैत्री मंगलकामना. भगवान बुद्धांचा धम्म काय आहे? हे भगवान बुद्धाचा धम्म हे आपण समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. आणि भगवान बुद्धाचा धम्म समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला शांत होणे अतिशय आवश्यक आहे. कारण मनुष्याच्या मनामध्ये जर गोंधळ चालू असेल तर तो भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो भगवान बुद्धाचा धम्म कधीही समजून घेऊ शकत नाही. आणि बाहेरची स्थिती कितीही गंभीर असली आणि मनुष्याच्या आतील जे चित्त आहे, मन आहे, हे जर धीर गंभीर असेल, हे जर शांत असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही अडचण निर्माण होणार नाही किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही दुःख निर्माण होणार नाही. एवढं बल तथागत भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आहे. आणि तथागत भगवान बुद्धाचा धम्म हे कोणासाठी आहे? भगवान बुद्धाचा धम्म हे कोण समजू शकते? तर तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा लोकांसाठी आहे. तर तथागत भगवान बुद्धाचा धम्म हे लोकच समजू शकते. मग तथागत भगवान बुद्धाचा धम्म काय आहे? भगवान बुद्धाच्या धम्माचा उद्देश काय आहे? भगवान बुद्धाचा धम्माचा एकच उद्देश आहे आणि तेही बाबासाहेबांनी बुद्धांच्या धम्मग्रंथामध्ये टाकलेलं आहे. इथल्या प्रत्येक जो नागरिक आहे त्या प्रत्येक नागरिकाला सुख उत्पन्न करून देणे, त्या दुःखातून त्याला दूर नेणे किंवा भगवान बुद्धाच्या धम्माचा उद्देश आहे की या भारत देशामधील किंवा संपूर्ण विश्वातील लोक हे सदाचारी कसे होतील किंवा या देशातील किंवा या संपूर्ण जगातील लोक हे धम्माच्या मार्गाने कसे जातील. मग धम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे माणसाने माणसासारखं कसं वागलं पाहिजे, माणसाने माणसासारखं कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे याची शिकवण देणारा तथागत भगवान बुद्धाचा धम्म आहे. पण ज्यावेळेस तथागत भगवान बुद्धाचा धम्म आपण समजून घेऊ त्याच वेळेस आपल्याला खरा भगवान बुद्धाच्या धम्माचा लाभ होईल. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये
अनेक जे अडचणी आहेत, अनेक अडचणी आपल्या पुढे उभे राहत असते. अनेक अडचणीला सामना करून आपण पुढे जात असतो. अनेक दुःखाला अडचणीला दूर करून आपण पुढे वाटचाल करत असतो. या जगामध्ये असं कोणीच नाही आहे की त्याच्यामध्ये जीवनामध्ये दुःख उत्पन्न होत असेल. प्रत्येक व्यक्ती हे आपापल्या पद्धतीने त्या दुःखाला हँडल करून तो पुढं निघून जाण्याचा प्रयत्न करतात. पण भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येकाच्या जीवनामध्ये किंवा या जगामध्ये आपण जर पाहतो तर संपूर्ण इकडे कलह आहे. प्रत्येक मनुष्य जो आहे तो प्रत्येक मनुष्य हा दुःखी आहे, दुःखाने ग्रासलेला आहे. मग इथे धम्म कसा काम करतो, इथे धम्म कशा पद्धतीने मनुष्याला सुख देतो, तर भगवान बुद्ध म्हणतात की हे संपूर्ण जे जग आहे हे कलहाने कसं काय उत्पन्न झालं आहे किंवा एवढा मोठा कलह या जगामध्ये कसा चालू आहे. तर भगवान बुद्ध सांगतात की हे जे कलह आहे, ह्या कलहाचं कारण, या दुःखाचं कारण म्हणजे मनुष्यामध्ये असणारं जे तृष्णा आहे, हे तृष्णाच त्याला कारणीभूत आहे. मनुष्यामध्ये असणारा राग, द्वेष, मोह, म्हणजे हिंसा किंवा अनेक प्रकारचे जे तृष्णा आहे, या तृष्णाच मनुष्याच्या दुःखाला कारणीभूत आहे असं तथागत भगवान बुद्ध म्हणतात. मग भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्याला जर सुखी करायचं असेल तर पहिल्यांदा मनुष्याच्या मनातील जो राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, ईर्ष्या आहे किंवा संपूर्ण जे तृष्णा आहे, या तृष्णेला त्याला कमी करावं लागेल. तेव्हाच तो मनुष्य सुखी होऊ शकेल. आणि त्यासाठी त्या संपूर्ण गोष्टीला दूर करण्यासाठी जीवनामध्ये भगवान बुद्धाच्या शिकवणुकीतला एक भाग, एक अंश, छोटासा एक अंश जरी आपण त्याला धारण केलं तर आपल्या पुढील मोठ्यातलं मोठं जे संकट आहे ते मोठ्यातलं मोठं संकट दूर होऊ शकते. भगवान बुद्धाने जीवनामध्ये समता सांगितलेली आहे. जो व्यक्ती समतेने जीवन जगत असते, आता समता म्हणजे काय, तर आपल्याला असं वाटते की सर्व समान म्हणजे समता. तर जर हे पर्सनली जर धारण केलं तर पर्सनली धारण केल्याच्या नंतर समतेचा अर्थ असा होते की जसं चित्तामध्ये नेहमी खडबड चालू असते, एकामेकाप्रती द्वेष, राग भावना, लोभ, ह्या सर्व गोष्टी चालू असते आपल्या चित्तामध्ये. पण एखादा व्यक्ती, धीर गंभीर व्यक्ती जो ध्यान करणार आहे, चित्ताला एकाग्र करणार आहे, तो त्या चित्ताला समतेमध्ये ठेवण्याचं काम करते. आणि जो व्यक्ती समतेचं पुरस्कार करते किंवा समतेला धारण करते त्याला कशा पद्धतीने लाभ आहे किंवा मोठ्यातल्या मोठ्या संकटापासून तो दूर जाऊ शकते. तर भगवान बुद्धाच्या जीवनकाळातील एक छोटीशी सुंदर अशी गोष्ट आहे. हे गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या जीवनामध्ये ते नक्कीच उपयोगाची पडेल. भगवान बुद्धाच्या काळामध्ये असंख्य असे भिक्खू लोक होते आणि ते भिक्खू लोक ठिकठिकाणी गावागावामध्ये राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार करत होते. आणि अनेक लोक भिक्खूपासून एक आदर्श, म्हणजे भिक्खू एक आदर्शच आहे, समाजाचा आदर्श, बुद्ध धम्माचा आदर्श म्हणजे भिक्खू आहे. आज जर भगवान बुद्धाचा जर धम्म जिवंत असेल तर ते भिक्खू मूळ आहे. तर त्याही काळामध्ये असे असंख्य असे भिक्खू आहेत, ते गावागावामध्ये जाऊन भगवान बुद्धांची जी विचारसरणी आहे ते भगवान बुद्धाची विचारसरणी प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्याचं काम करत होते. त्या भिक्खू संघामध्ये एक तरुण भिक्खू असते. तो तरुण भिक्खू एका गावामध्ये जाते आणि एका गावामध्ये गेल्याच्या नंतर तिथल्या गावातल्या लोकांना तो धम्म सांगतो. आणि धम्म सांगितल्याच्या नंतर तिथल्या गावातील लोक अति प्रसन्न होतात. त्या भिक्खूवर खूप श्रद्धा जडते, धम्मावर खूप श्रद्धा जडते, बुद्धावर खूप श्रद्धा जडते. आणि त्या गावातले लोक त्या भिक्खूसाठी एक छोटीशी अशी सुंदर अशी कुटी बांधून देते. आणि नित्यनियमाने ते भिक्खू जे आहे ते भिक्खू त्या कुटीमध्ये राहायचे, ध्यान साधना करायचे, गावामध्ये गेल्याच्या नंतर चारिका करायचे आणि लोकांना धम्मोपदेश करायचे. असं चालू असताना असं अनेक वेळा होते की काही जे गोष्टी असतात, म्हणजे जसं उदाहरण देतो, काही जे गोष्टी असतात जसं अनेकदा हे प्रॅक्टिकली आहे आणि हे जीवनामध्ये घडलेलं आहे आणि अनेक वेळा झालेल्या आहेत अशा गोष्टी. काही ठिकाणी काय झालं की एखादा भिक्खू एखाद्या विहारात राहत असताना उपासकाचे त्या विहारात 2 गट असतात आणि ते 2 गट एकामेकाशी भांडतात आणि सगळं भांडण जे आहे ते सगळं भांडण भिक्खूच्या अंगावर आणून सोडून देतात. म्हणून अशा पद्धतीने हे अनेक प्रकारचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. त्याही काळामध्ये तसंच होतं. तर त्या गावामध्ये भिक्खू वास्तव्याला राहत असताना काय झालं की बऱ्याच वर्षापासून भिक्खू त्या गावात राहतात, चांगले धम्मदेशना करतात आणि लोकांची खूप श्रद्धा त्या भिक्खूप्रती जडलेली होती. पण एक दिवस काय होते की गावातले सर्व लोक त्या भिक्खूकडे येतात आणि भिक्खूच्या ते ज्या ठिकाणी त्यांची कुटी आहे त्या ठिकाणी सर्व गावातले लोक येतात. आणि आल्याच्या नंतर जोरजोराने कल्ला करतात, त्या भिंतीला शिव्या देतात, जोरजोराने शिवीगाळ करतात. आणि शिवीगाळ करत असताना मग काय होते की ते लोक त्या भिंतीची जी कुटी पण जळून टाकते, पूर्ण भग्न करून टाकते.
आणि ते भंतेजी उभे राहतात, शांत राहतात. लोक त्याला, काही लोक शिवा देतात, काही लोक त्यांची कुठी जाळून काढतात. मग ते भंते विचारतात की काय झालं, काय झालं, काय झालं असं म्हटल्यानंतर त्यांच्याकडे एक छोटंसं बाळ असते, नुकतंच जन्मलेलं बाळ असते. काय झालं असं भंतीनं म्हटल्याबरोबर ते बाळ धरते आणि त्या भंतीच्या हातात देऊन टाकते. आणि ते लोक म्हणतात काय झालं आम्हाला विचारता. हे म्हणते पोरगं कोणाचं आहे. भंती म्हणते हे बाळ कोणाचं आहे. हे म्हणते तुमचंच आहे, हे बाळ तुमचंच आहे. मग भंतेजी शांतच असतात. काय लोकांची खडबड चालू आहे तर खूप असे रागात असतात, रागिष्ट असतात. म्हणते तू म्हणते एवढे दिवस आमच्या गावामध्ये राहिला, आम्ही तुम्हाला आमच्या गावात ठेवायलाच नव्हतं पाहिजे. आम्ही तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, आम्ही तुमची एवढी श्रद्धा ठेवली, एवढं तुम्हाला दान दिलं आणि तुम्ही असं केलं तसं केलं. असे लोक बोलत राहतात. ते भिक्खू शांतच असतात, काहीच बोलत नाही. तो लेकरू त्याच्या हातात दिल्या जाते. तर हातात दिल्याच्यानंतर लेकरू रडत असते, लहानचं बाळ असतं रडत असते. ते भंतेजी त्या मुलाप्रती खूप मैत्री करतात, त्याला शांत करतात. आणि ते लोक शिवी शाप त्यांची कुठी जाळून ते गावामध्ये चालले जातात. मग गावामध्ये चालले गेल्याच्या नंतर तो भिक्खू एका ठिकाणी बसते आणि बसल्याच्या नंतर दुपारचा टाईम असते आणि त्या दुपारच्या टायमाला त्या बाळाला भूक लागते. आणि भंतेजीचा पण चारिकेचा टाईम असते, भोजन मागण्याचा टाईम असते. त्या भोजन मागण्याच्या टायमामध्ये तो बाळ जो आहे तो बाळ खूप रडते, त्याला भूक लागलेली असते. म्हणून तो भिक्षू काय करते, आपल्या जवळ तो बाळाला घेते आणि त्याच गावामध्ये चारिका मागण्यासाठी देते. पण ज्या ज्या घरी तो जाते त्या घरी म्हणजे भविष्यात म्हणजे असं कोणी पाहिलं नसेल की एखादं लहानचं लेकरू घेऊन एखादा भंतेजी आहे तो एखाद्याच्या दारामध्ये भिक्षा मागून राहिला आहे. ते पहिल्यांदाच भगवान बुद्धाच्या काळामध्ये तो लहानचं लेकरू घेऊन त्या दारामध्ये जाते आणि गेल्याच्या नंतर भिक्षा मागण्यासाठी जाते. ते लोक धडाधड दरवाजे बंद करतात. हा पापी भिक्षू आहे, काही कामाचा भिक्षू नाही. मग या घरापासून त्या घरी, त्या घरापासून त्या घरी. ते भिक्खू म्हणतात अरे म्हणते मला नका जेवण देऊ, मला नका भोजन देऊ, पण ह्या लहान लेकरू आहे, या लहान लेकरानं तुमचं काय बिघडवलं म्हणते. तुम्ही या लहान लेकराला दूध तरी द्या, काहीतरी द्याच, म्हणजे काही दान द्या. असं तो भिक्खू, कारण त्या भिक्खू जे आहे ते भिक्खू त्या बाळाप्रती खूप मैत्री करते. त्याला असं वाटतं की बाळाला काही झालं पाहिजे. पूर्ण गाव तो पूर्ण घरापाशी जाते आणि गेल्याच्या नंतर एक एक घर. पण त्या गावामध्ये एक घर असते आणि त्या घरापुढे तो भिक्खू उभा होते आणि म्हणते बा माझ्याकडे तो नका पाहू तुम्ही, पण या लहान बाळाकडे तरी पहा. मग तो जो बाळ असते खूप रडते, खूप रडते. आणि त्या घरामध्ये एक मुलगी असते आणि त्या मुलीला त्या बाळाचा आवाज जो आहे तो आवाज, रडण्याचा आवाज येते आणि तिला एवढं दुःख होते, एवढं दुःख होते की भयानक दुःख होते. आणि दुःख झाल्याच्या नंतर ती रडत रडत आपल्या वडिलाकडे जाते आणि वडिलाला म्हणते की वडिलाकडे जाते आणि वडिलाला सांगते की ते जे भंतीचे जे बाळ आहे, कारण ते बाळ जे असते त्या मुलीचंच असते. ते बाळ जे आहे ते बाळ त्या मुलीचं असते, कारण आईलाच त्या बाळाची लागते. ऐका नाही, जेवढे इतर लोकांना लागत नाही तर आईचं हृदय खूप पिघलून जाते, आईचं हृदय खूप दुखते. आणि ते आपल्या वडिलाकडे जाते आणि आपल्या वडिलाला सांगते की हे जे बाळ आहे हे बाळ माझंच आहे. हे बाळ कोणाचं आहे? माझंच आहे. आणि मी किंवा माझा जो प्रियकर आहे, माझा प्रियकराला लोक मारतील किंवा तुम्ही मारतील म्हणून मी काय केलेलं आहे, त्या भंतीजीचं नाव सांगितलेलं आहे की जे बाळ आहे हे बाळ कोणाचं आहे? त्या भंतीजीचं आहे. माझ्याकडून फार मोठी चूक झालेली आहे, मला क्षमा करा आणि ते जे बाळ आहे ते बाळ मला द्या. असं म्हटल्याच्यानंतर त्याचे जे वडील आहे, त्या मुलीचे वडील आहे, खूप असे गंभीर होतात, खूप असे दुःखी होतात, गंभीर होतात. त्यांना सुचत नाही आता काय करावं. म्हणून तो भिक्षू जाण्यासाठी निघते आणि जाण्यासाठी निघाल्याच्या नंतर तो मुलीचे जे वडील आहे ते मुलीचे वडील त्या भिक्खूच्या मागे मागे जातात आणि मागे मागे गेल्याच्या नंतर भिक्खूला खूप क्षमा याचना करतात की भंते आमच्याकडून फार मोठी चूक झालेली आहे, आमच्याकडून फार मोठी चुकी झालेली आहे. हे जे बाळ आहे हे बाळ माझ्या मुलीचं आहे आणि माझ्या मुलीचं जे प्रेम आहे हे माझ्या घरी असणारं जे नौकर आहे त्या नौकराशीच होतं आणि ते सर्व लपवण्यासाठी त्यांनी तुमचं नाव घेतलेलं आहे. असं म्हटल्याच्या नंतर ते जे बाळ आहे ते बाळ ते काय करतात, ते वापस घेऊन टाकतात. मग असं हळूहळू साऱ्या गावामध्ये माहीत होते की ह्या भंतीजीचं तर लेकरू नव्हेच, त्या भंतीजीचं बाळ नव्हेच. मग त्या गावातले लोक एवढे दुःखी होतात की अरे आपण काय केलं, आपण भंतीला एवढं बोललो, एवढं हे केलं. म्हणून साऱ्या गावातले लोक जमा होतात आणि गावातले लोक जमा झाल्याच्यानंतर त्या भिक्खूला खूप म्हणजे त्यांना त्या गावातल्या लोकांना खूप पश्चाताप होते. मग भिक्खूला क्षमा मागतात. क्षमा मागितल्याच्या नंतर त्या गावातल्या लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होते की भंते आम्ही तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्या, एवढी तुमची कुठी जाळली आणि तुम्हाला तर माहीत होतं हे तुमचं लेकरू नाही, मग तुम्ही का सांगितलं नाही बा, का सांगितलं नाही तुम्ही आम्हाला. तर भंतेजी म्हणे पहिलेच एक तुम्ही कुठी जाळून टाकली,
त्याच्यानंतर पहिलेच एका व्यक्तीला तुम्ही शिवाय दिल्या आणि मी त्याच्यात जर सांगितलं असतं माई कुठे तर जडली असती, पण ज्यानं केलं त्याचंही सगळं जडलं असतं. म्हणजे त्याच्यापेक्षा एक जडलेलं काय हरकत आहे. मग ते लोक खूप असे शर्मिंदा झाले आणि म्हणे बाबा मग तुम्ही एवढं झालं, एवढे आम्ही तुम्हाला शिवाय दिल्या, एवढी तुमची कुटी जाळून टाकली, मग तुम्हाला मानसन्मानाची म्हणजे त्याला मानसन्मानाची तुम्हाला काही वाटलं नाही का, तुमचं म्हणजे ठेस लागलं नाही का, तुमचा मानसन्मान जे आहे ते मानसन्मान कमी होईल किंवा हे होईल बा. तर भंतेजी म्हणतात की जो व्यक्ती या लोकाला आणि परलोकाला जाणतो त्या व्यक्तीला मानसन्मानाचे काहीच घेणदेण नसते. जो व्यक्ती या लौकिक जगाचं जे ज्ञान आहे, या लौकिक जगाचं ज्ञान जाणतो त्या भिक्खूला मान सन्मान यश अपयश याच्याशी काही घेणं देणं नसते. कारण भिक्खू जो आहे तो मान सन्मान याच्यासाठी झालेला नाही आहे किंवा त्याच्यामध्ये पडणारा नाही असते, म्हणून ते लोक त्याला समजून सांगतात. मग इथं काय तात्पर्य आहे त्या गोष्टीचा, ते भंतेजी का लोकांवर एवढं विजय प्राप्त करू शकले, का त्या भिक्खूने एवढं केलं, तर भगवान बुद्धांनी शिकवलेली जी समता आहे ते समता त्यांच्यामध्ये होती, ती मैत्री त्यांच्यामध्ये होती आणि ते समता आणि मैत्रीच्या बलाने त्या भिक्खूने संपूर्ण जे लोक आहेत त्या लोकांच्या मनावर विजय प्राप्त केलं. आणि हेच भगवान बुद्धाची शिकवण आहे. भगवान बुद्धाची शिकवण प्रत्येक मनुष्याने जर अंगीकारली तर प्रत्येकाचं जीवन जे आहे ते प्रत्येकाचं जीवन हे सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान बुद्धाचा धम्म हे धारण करण्याचा आहे. धारण करे तो धर्म हे वर्णा कोरी बात, सूरज उगे प्रभात होय वर्णा काली रात. भगवान बुद्धाचा धम्म हा जीवनामध्ये उतरवण्याचा आहे, त्याच्यावर चालण्याचा आहे, तेव्हाच तो धम्म जो आहे तो धम्म तुम्हाला त्या धम्माचा लाभ होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून आपण बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा ठेवली पाहिजे, भगवान बुद्धाचा धम्म जाणून घेतला पाहिजे. मी एवढंच बोलतो, इथेच थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. हात जोडा, आशीर्वाद देतो. आशीर्वाद देतोय, किती छान मराठी येते. यथावरिवः पुरा परिपुरेन्ति साखरं एवमेवैतो थिन्नं पेतनं उपकपते इच्छितं पतितं तुम्हं क्षिपमेव समित्ततु सभ्ये पुरेन्तु संकपा चन्थोपनरसो यथा मणिज्योतिरसो यथा सफीतियो विवज्जन्तो परोखो विनश्यतो ते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनसि सनिजं उद्धापचायिनो चत्तारो धम्मवत्ति आयुवनो सुखं परं भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोऽर्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽर्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽर्थी भवन्तु ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखी हो मंखरो कल्याणो. जय भीम. मैत्रीपूर्ण जय भीम. आजचा हा अभिनंदन आणि आभार कार्यक्रम ह्या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं आपण संपन्न केला आहे. आपण सर्व उपासक उपासिका ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी ह्या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. आणि ज्या कोणाला भिक्खू संघाला दान द्यायचं असेल, फोटो काढायचे असतील, त्यांनी कृपया आपली इच्छा पूर्ण करावी, दान देण्याची आणि फोटो काढण्याची. धन्यवाद. जय भीम. भीमबाच्या प्रेरणेने
सी